झी मराठीवरील 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेतून सध्या अभिनेत्री तितिक्षा तावडे घराघरात पोहोचतेय। तिची खरी सुरुवात झाली ते सरस्वती या मालिकेतून, पण तिला ही मालिका कशी मिळाली हे तुम्हाला माहितीये का? तितिक्षा सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते। तिने नुकतंच आस्क मी एनिथिंग मध्ये चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत। एका चाहत्याने तिला सरस्वती या मालिकेबद्दल प्रश्न विचारला। त्या मालिकेदरम्यानची एक खास आठवण तिला विचारली, तेव्हा तिने तिला ही मालिका कशी मिळाली त्या ऑडिशनचा किस्सा सांगितलाय। सरस्वती या मालिकेत तिला सपोर्टिंग रोलसाठी विचारण्यात आलं होतं, याचा खुलासा तिने केला। तिला सरस्वतीच्या बहिणीच्या रोलसाठी ऑडिशनला बोलवलं होतं, पण तिला अचानक कॉल आला की तुला पुन्हा ऑडिशन द्यावी लागेल आणि प्रोडक्शनकडून तिला मेन रोलसाठीचे डायलॉग्स दिले गेले। सरस्वतीच्या पात्रासाठी योग्य अभिनेत्री मिळत नव्हती, त्यामुळे तिला स्क्रिप्ट घरी नेऊन त्याची रिहर्सल करायला सांगण्यात आलं। तिने हे सगळे डायलॉग्स पाठ केले आणि दुसऱ्या दिवशी सरस्वती या पात्रासाठी ऑडिशन दिलं आणि तितिक्षाला तिचा पहिला लीड रोल मिळाला। त्यानंतर ती ज्ञानेश्वर माऊली तू अशी जवळी राहा या मालिकांमध्ये झळकली। तर तू अशी जवळी राहा या मालिकेदरम्यान तिची आणि अभिनेता सिद्धार्थ बोडकेची ओळख झाली आणि काही महिन्यांपूर्वीच ते दोघे सुद्धा लग्न बंधनात अडकले। तितिक्षाने शाब्बास मिठू या सिनेमात छोटीशी भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तर सध्या ती झी मराठीवरील 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेत झळकतेय। या मालिकेनंतर तिला नाटकात काम करायची इच्छा असंही तिने सांगितलं। तुम्हाला तितिक्षाची सरस्वती ही मालिका आठवतेय का? आणि तिची आजवरची कोणती भूमिका तुम्हाला जास्त आवडली हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।